राज्यात कडाक्याची थंडी आणि त्याचंच राजकारण तापल्यानंतर राजगुरुनगरच्या अनेक बातम्यांनी हे राजगुरुनगर परिषद खऱ्या अर्थानं गाजली। आज त्याच नगरपंचायतीच्या माध्यमातून आजी माजी आमदारांना टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार देण्यात आला। आपल्यासोबत ते उमेदवार मंगेश गुंडाळ, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात। काय सांगाल मंगेश भाऊ? खरं तर आजी माजी आमदारांना टक्कर देण्याचा पॅनल आणि नगराध्यक्ष पदाची माळ, खरं तर अतुल भाऊंनी तुमच्यावरती दाखवलेला विश्वास। अतुल भाऊंचा गेले 20 वर्षापासून मी राजकारणात बरोबर आहे व त्यांनी कायमच माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेस विश्वास ठेवलेला आहे व तो मी पूर्ण करण्याची पूर्ण तयारी करत आहे। एकूणच राजगुरुनगरचा जर विकास पाहिला, आता तुमच्या पुढे काय लक्ष असणार आहे? भरपूर आहे। पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आता राजगुरुनगर शहराला भेडसावतोय। जे दिवसाआड पाणी येते ते दररोज येण्यासाठी पहिला प्रयत्न राहणार आहे व STPचा जो प्लॅन आहे, जो आता आपला अर्धवट आहे, बऱ्याचशा योजना अर्धवट आहे, त्या पूर्ण करण्यासाठी मी 100% लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे। एक सर्वसामान्यांचा चेहरा, एक आधारवड म्हणून तुमच्याकडे पाहिले जातं आणि त्याच्यात एक बिनविरोध तुम्ही सदस्य या ठिकाणी या प्रभागात काढलेला आहे। अतुल भाऊ देशमुख म्हटलं की राजगुरुनगर भोवती फिरणार राजकारण, काय भूमिका आणि 2 आजी माजी आमदारांना तुम्ही टक्कर देताय? खरं तर 3 आमदारांच्या विरोधात आमची लढाई आहे। आज या शहराचं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पालकतत्व महेशदादांकडे पण आहे। त्या ठिकाणी आपले दिलीप अण्णा मोहिते पाटील माजी आमदार आहेत, त्यांच्याकडे देखील आहे आणि विद्यमान आमदार बाबा शेटकाळे आहेत, त्यांच्याकडे पण आहे। ही खरं तर लढाई काय असते, आपल्या पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये संधी देण्याची लढाई असते। त्या पद्धतीने 4 पक्षाचे पॅनल आहेत। उमेदवार कुणी कितीही उभे केले याला महत्त्व नाही, पण 4 पक्षांचे नगराध्यक्ष या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि निश्चित राजगुरुनगरची जनता विकास आणि मी 20 वर्ष केलेल्या कामावरती विश्वास ठेवून माझ्या सर्व टीमनी प्रत्येक वार्डामध्ये जे काम केले ते जनतेच्या समोर आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे। अतुल भाऊ काय सांगाल? एकंदरीत की महायुतीत आघाडी बिघाडी झाली आणि या महायुतीचा एक घटक पक्ष तुम्ही राज्यात आहात आणि आज स्थानिक लेवलला एकमेकाच्या विरोधात उभे आहात। काय असतं माहिती आहे का, महायुतीची आघाडी बिघाडी हा मुद्दा बरोबर आहे आपला, पण तो राज्य लेवलला आहे। वरूनच सांगितलं की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लेवलला खाली निर्णय घ्यावे। राजगुरुनगर शहरातील सातत्याने सत्ता ही आमच्याकडे राहिलेली आहे, आमच्या गटाकडे राहिलेली। त्यामुळे हे जे पॅनल झाले ते आमच्या गटाच्या विरोधात झालेले आहेत। खरं तर यात समेट होऊ शकला असता, पण दुर्दैव असं की माझ्याकडे चर्चेला कुणीच आलं नाही आणि प्रत्येकाने स्वतंत्र निर्णय घेतला होता। मग आम्ही पण पुढे जायचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आता आम्ही जनतेच्या समोर जात आहोत। नक्कीच या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करत असताना केवळ विकास आणि विकासाच भोवती कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून अतुल देशमुख यांनी या ठिकाणी पॅनल उभा करताना पाहायला मिळतं। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, राजगुरुनगर, पुणे।